सियावर रामचंद्र की जय. उत्तर रामायणाची कथा जरा वेगवान पद्धतीने आपण पुढे नेणार आहोत. न्यायला हवी, कारण ती फार लांबवायची नाहीये. मला तुमचाही रस किती आहे त्यात कळायला लागलाय. रामायणापेक्षाही व्ह्यूज खाली आलेत. जेव्हा अशी स्थिती येते तेव्हा हळूहळू आपणच थांबलेलं बरं असतं. त्यामुळं उत्तर रामायणाची कथा आपण वेगवान पद्धतीनं पुढे नेऊन ती पूर्ण करणार आहोत. रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा आणि बिभीषणाचा जन्म झालेला आहे. या जन्माच्या नंतर ती मोठी झालीत आणि या मोठ्या झालेल्या अपत्यांनी आपल्या तपश्चर्येला सुरुवात केली आहे. ही तपश्चर्या दीर्घकाळ चालली आहे. ती ब्रह्मदेवाची तपश्चर्या करत आहेत. खूप कठीण तप या चौघांनी मिळून केलेलं आहे. चौघांनी मिळून कठीण तप केलंय आणि ब्रह्मदेव यांच्या समक्ष उभे आहेत. रावण तर इतकं कठीण तप करतोय की तो दशग्रीव आहे, दशानन आहे. म्हणजे त्याला 10 मस्तक आहेत. ही 10 मस्तकं तोडली तरीही तो जिवंत राहतो अशी त्याची शक्ती आहे. या दशग्रीवानं ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या 10च्या 10 शिरांचं बलिदान दिलेलं आहे यज्ञकुंडामध्ये. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्याची सगळी शिरं त्याला परत दिली. त्यांनी सांगितलंय, रावणा माग, तुला काय मागायचंय ते माग. रावण काय म्हणतोय, देवा मला भय कशाचंच नाही, कशाचंच नाही. अपवाद मृत्यूचं. मृत्यूचं भय सगळ्याला असतं बघा, सगळ्याला. रावण म्हणतोय मला मृत्यूचं भय आहे. त्यामुळं मला काही द्यायचं असेल तर अमरत्वाचं वरदान द्या. मी मेलं नाही पाहिजे. ब्रह्मदेव म्हणतात, अरे अमरत्व कोणालाच देता येत नाही. अपवादाने काही लोकांना चिरंजीवित्वाचं वरदान आहे. चिरंजीव आहेत ते, कायम आहेत. चिरंजीवित्वाचं वरदान आहे. आणि अशा अपवादाच्या प्रसंगात एक अश्वत्थामा सतत चिरंजीवाचं वरदान प्राप्त करून आला होता. पण त्याच वरदानाला शापामध्ये बदलणारा देव होता. भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याचं हे चिरंजीव होणं शापामध्ये बदललं होतं. त्याच्या मस्तकावरचा मणी काढून घेतला होता आणि सांगितलं होतं की बळबळणारी जखम अशी कायम राहील. त्यातून इतकी दुर्गंधी येईल की तुझ्याजवळ कोणी येणार नाही. तू असाच भरकटत भरकटत मृत्यू मागत फिरशील. ज्या चिरंजीवित्वाचा तुला अभिमान आहे ना, ते त्यागावं आणि तुला मृत्यू यावा असं तुला वाटेल अशी स्थिती येईल. आणि तेच घडलं. इच्छामरणाचं वरदान पितामह भीष्मांना होतं. पण पितामह भीष्म आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात हस्तिनापूर सुरक्षित हात गेल्यावर मरणार होते. त्यांनी ते केलं. अमरत्व कोणाला मिळू शकत नाही. रावणा, अमरत्व सोडून दुसरं काही माग. कसं असतं बघा, रावणाला अमरत्व सोडून दुसरं काही मागायचं तेव्हा त्यानं सांगितलं, हुशारी दाखवायची असते ना. तो म्हणाला, देवा, ब्रह्मदेवा, देव, दानव, यक्ष, गंधर्व, इंद्र, गरुड, सर्प, नाग, अप्सरा या मला जिंकू शकणार नाहीत हे सगळे, आणि यांच्यापासून मला मृत्यू येणार नाही असं वरदान द्या. आता रावण अहंकारात माणूस विसरला का बोलता बोलता विसरला माहित नाही. अहंकार असू शकतो ना माणूस. काय आपण तर असा चिरडून टाकू, असा संपवून टाकू. या अहंकारात विसरला का बोलता बोलता विसरला माहित नाही. पण माणूस सोडून पराभूत करू शकणार नाही असं वरदान रावणानं मागितलं. आणि ब्रह्मदेवाने आहे एक सांत शिल्लक आहे असं समजून तथास्तु म्हणून टाकलं. प्रत्येक जण वरदान मागतोय. शूर्पणखेनं आपल्यासाठी प्रचंड शक्तीचं वरदान मागितलं. आता वेळ होती कुंभकर्णाची. कुंभकर्णाने वरदान मागितलं. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं मागण्याची शक्यता आहे, अकराळ विक्राळ. ते म्हणलं, देवा आपल्याला बाकी काय नको. आपल्याला त्याला आता इंद्रासन मागायचं होतं. ब्रह्मदेव मनकवडे, इंद्रपद मला दे, इंद्रासन मला दे असं त्याला मागायचं होतं. ब्रह्मदेवाने देवी सरस्वतीला सांगितलं, जा
ते इंद्रासन मागल तर गडबड होऊन जाईल आणि असं होईल की पुन्हा आपण सगळंच गमावून बसू. देवी सरस्वतीनी त्याच्या जिभेवरती स्वार झाल्या आणि जो इंद्रासन मागत होता त्याला बोलताच आलं नाही, त्यानं ब्रह्मदेवाला निद्रासन मागितलं आणि तू झोपी जाशील असं वरदान त्याला दिलं. तो म्हणाला, आता वर्षानुवर्ष आयुष्य झोपीत काढायचं, काय करायचं? देवा काहीतरी सवलत द्या म्हणले. आता झालं सगळं. ते म्हणले 6 महिने झोपशील, 6 महिन्यानं उठशील, खायचं ते खाशील, 1 दिवस जागा राहशील, पुन्हा 6 महिने झोपशील. तुझं कामच झोपणे आहे फक्त, बस, बाकी काहीच नाही. कुंभकर्णाने आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. आता वेळ आली होती बिभीषणाची. आता इथं मात्र मी तुम्हाला जरासा कथा विस्ताराचा मोह न टाळता सांगतो. बिभीषण फार छान बोलला ब्रह्मदेवासोबत. ब्रह्मदेव म्हणाले, बिभीषणा, मला तुझी धर्म जपण्याची वृत्ती आवडली, तुझं धार्मिक आचरण आवडलं. माग, तुला काय मागायचंय ते माग. बिभीषण नम्रपणे ब्रह्मदेवाच्या समोर हात जोडून उभा आहे. जे एका राक्षसाच्या पोराला कळलं ना, तेव्हा माणसांच्या पोरांना कळत नाही, हा प्रॉब्लेम आहे. ज्या दिवशी बिभीषणाने काय मागितलं ते आम्हाला कळेल, त्या दिवशी आम्हाला बिभीषण व्हायची इच्छा होईल आणि बिभीषण होण्यासाठी राक्षसाचं पोरगं व्हावं लागलं तरी हरकत नाही, अशी स्थिती यावी. बिभीषण काय म्हणाला, हे भगवान, आपलं दर्शन व्हावं यासाठी तपश्चर्या केली, देव दिसावा यासाठीचे हे सगळे प्रयत्न होते. देव दिसला, आता काय पाहिजे? आता तू एकदा दिसला देवा की आता मागण्यासारखं काय उरलंय? काहीच नाही. दृष्टी पुढे राही, ऐसाची तू देवा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. काहीच नकोय ना आता. उरतं काय आयुष्यात? साधना, भक्ती, तपश्चर्या सगळी देवाच्या प्राप्तीसाठी असेल. मन, बुद्धी, डोळे सगळ्याला तृप्त करणारा तो तुमच्या समोर उभा असेल. ज्याच्या प्राप्तीसाठी करायचं सगळं, तोच समोर येऊन उभा टाकला तर त्याला काय मागायचं? त्याला काय मागायचं? आता मागावं असं काय उरलं नाही म्हणाला. मग हे असंच तुझ्या चरणावर माझं डोकं लीन राहू दे आणि त्यात नेहमी चांगले विचार असू दे, एवढाच आशीर्वाद हवाय मला, बाकी काही नकोय. बघा, देवाच्या दरबारात जाऊन 100-500ची पावती फाडून, म्हणजे जणू काही आपण देवावर उपकार केलेत असं दाखवणारी मंडळी त्या गाभाऱ्यासमोर उभे राहतात आणि मागू लागतात, देवा, पोराचं शिक्षण चांगलं होऊ दे, नोकरी चांगली मिळू दे, बायको चांगली मिळू दे, त्याचं घर चांगलं उभं राहू दे, माझ्या कामात सगळं यश दे, माझ्या याच्यात हे दे ते दे. भिकारी बनून देवळात जाता आणि 100-500 रुपयाच्या बदल्यात सगळंच मागायचा प्रयत्न करता. देव का दुकान टाकून बसलाय? मग असं मागतकऱ्यांची संख्या वाढली की देव ट्रेंडिंगमध्ये येतो. हारे का सहारा असं म्हणून आपण मग जातो कधी राजस्थानात, तर कधी चकानयन करत आपण जातो ओरिसात, जय जगन्नाथ करत. जायला हरकत नाही, श्रद्धा ठेवायला हरकत नाही, भक्ती असायला हरकतच नाही. पण हे काय, हातात वाडगं घेऊन निघाले? मागायचंय तर काय मागायचंय हे कळलं पाहिजे. काय मागायचंय हे कळलं पाहिजे. आणि मागण्याची गरज काय? जेव्हा तो तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या समोर उभा राहतो, तेव्हा एवढंच बोला ना, काय पाहिजे तुला कळतंय, बघ की जरा, तो सगळंच देतो. पण नाही, आपली वाईट सवय, सगळं नीट करून हवंय. पैसे हवेत,
ऐश्वर्य हवंय, सुख हवंय, संकट टळलं पाहिजे, हे सगळं मागणाऱ्यांसाठी बिभीषण एक आदर्श उदाहरण आहे. कधी मागायचं, काय मागायचं, कुठे मागायचं हे कळलं पाहिजे. ब्रह्मदेव बिभीषणाला म्हणतात, आयुष्यभर धर्मात्मा म्हणून जगशील, तुझ्यावर सर्वच देवतांची असीम कृपा असेल आणि या कृपेनेच तू सगळं काही प्राप्त करशील. आशीर्वाद आहे तुला. ही सगळी भावंड आशीर्वाद घेऊन बाहेर पडतात आणि एकदा का राक्षसाकडे शक्ती आली कसे उन्मादी होतात. ते सगळं कसं घडलंय, पहिल्यांदा आक्रमण कुठे झालंय, ते सगळं सांगतो पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.